ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश घेतलेला आहे। नेमकं भाजपच का चॉईस झालं याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल, तुम्ही आता भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे, काय नेमका उद्देश ठेवून तुमचा हा प्रवेश भाजपामध्ये गेलेला आहे? कारण की तुमच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रभर म्हटलं तरी चालेल अशी एक चर्चा तयार झालेली आहे। विधानसभेच्या निवडणुकांनंतर एक वर्षभर मी जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये काम केलं। प्रत्येक वेळेला काम करताना पक्षाची निष्ठा आणि पक्षाची धोरणं डोळ्यासमोर ठेवून काम केलं। परंतु वर्षभर काम करत असताना ज्या काही गोष्टी असतात त्या सत्ताधारी पक्षात असल्याशिवाय ते प्रश्न जनतेचे मी सोडू शकत नाही। माझ्याकडे येणारी माणसं, डोंबिवलीतल्या 65 इमारती असतील, डोंबिवलीतले अनेक प्रश्न आहेत जे सोडवण्यासाठी सत्तेच्या टेबलावर बसणं अत्यंत गरजेचं आहे किंवा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये आपलं वचक असणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे येत्या निवडणुकीच्या दृष्टीने मी विचार करून निर्णय घेतला की आपण राष्ट्रीय पक्षामध्ये जायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने काम करत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत यांच्या कामाच्या पद्धतीला प्रभावित होऊनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली मी आज प्रवेश घेतलेला आहे। तुम्हाला ठरवलं तर शिंदेंकडून देखील ऑफर होती की तुम्ही प्रवेश करा, तुम्ही शिंदेंना का नाकारले? कारण की चर्चा अशी आहे की आता दोन्ही गटांना तुम्ही गेल्यामुळे फटका बसणार आहे। नेमकं काय काय असू शकते? बघा, शिंदे साहेबांना नाकारण्याचा विषयच नाही। शिंदे साहेब आणि माझे वैयक्तिक घरोब्याचे संबंध आहेत आणि ते पुढे देखील राहतील। एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षात जरी मी गेलो नाही तरी मी आज महायुतीमध्ये आलेलो आहे। हे दोन्ही पक्ष महायुतीमध्ये एकत्र काम करत आहेत आणि माझ्या येण्याने महायुतीलाच फायदा होईल असं मला वाटतं, म्हणून मी आज हा पक्ष प्रवेश केलेला आहे। तुमचा एक मध्यंतरी एक बॅनर, त्यावेळेस तुमच्यावर एक गुन्हा देखील दाखल झाला होता। रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस असताना तुम्ही खड्डे बड्डे असा एक बॅनर डोंबिवलीमध्ये झळकला होता, त्यावेळेस तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आणि आता तुम्ही पुन्हा त्यांच्यासोबत एका म्हणजे हात मिळून तुम्ही आता काम करणार आहात। का कसं बघता याकडे? बॅनर कार्यकर्त्यांनी कोणी लावला मला माहीत नाही, परंतु माझ्यावरती गुन्हा दाखल झाला ही सगळी राजकीय निवडणुकीच्या काळात घडणाऱ्या घटना असतात। पण ह्या कुठेतरी पाठी सारून आपल्याला ज्या नेतृत्वाबरोबर काम करायचं आहे, या देशाला ज्या पंतप्रधानांनी आज यशाच्या शिखरावर नेलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघत असाल तर तरुणांना एक प्रेरणा देणारं नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। त्याचबरोबर आमच्या डोंबिवलीचे जे आमदार आहेत ते आज महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा मला अभिमान आहे आणि म्हणूनच या नेतृत्वाकडे पाहूनच मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय जो आहे तो माझा घेतलेला आहे आणि आपल्याकडे येणाऱ्या माणसांची कामं झाली पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय माझ्यासाठी आहे। मी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि पुढे चांगलं लोकांचं काम करण्याची माझा हेतू आहे, म्हणून मी आज प्रवेश केलेला आहे। तुम्हाला शिंदेंकडून पद देखील चांगले दिले होते, मात्र तुमची नाराजगी नेमकं काय आहे ती अद्यापही जनतेसमोर आलेली नाही आहे। नेमकं काय नाराजी आहे त्यामुळे तुम्ही? माझी शिंदे साहेबांबद्दल किंवा श्रीकांत शिंदेंबद्दल कुठलीही नाराजी नाही। बाकी काही खालच्या कार्यकर्त्यांच्या काम पद्धतीबद्दल नाराजी असेल, परंतु मी तक्रार करणारा व्यक्ती नाही आहे। कुठे सारखी जाऊन तक्रार करणं, सारखं जाऊन हे करणं माझ्या ते स्वभावामध्ये नाही। मी काम करणारा माणूस आहे। ज्या पक्षामध्ये मला संधी मिळेल आणि लोकहित ज्या पक्षामध्ये असेल त्या पक्षामध्ये जाऊन मला काम करायचं आहे। आज मी राष्ट्रीय पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। भारतीय जनता पार्टी एक शिस्तबद्ध पक्ष आहे, त्या पक्षामध्ये जाऊन चांगलं लोकांचं काम करण्याचा माझा हेतू आहे आणि त्याच्यासाठी आज मी प्रवेश केलेला आहे। गणेश नाईक असतील किंवा कपिल पाटील असतील, हे तुमचे नातेगोते आहेत, त्यांच्यामुळे किंवा त्यांनी तुम्हाला पक्षामध्ये येण्यासाठी काही आमंत्रण दिलं होतं का? किंवा काय नेमकं काय सांगाल तुम्ही, कशामुळे तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला? नातेवाईकांचा नक्की फायदा होतो, परंतु माझ्या कुठल्याही नातेवाईकांनी कधी माझ्यावर दबाव टाकला नाही। मी आजपर्यंत शिवसेनेत काम करत होतो, पण मला कधी कपिल पाटील साहेबांनी सांगितलं नाही काय तू शिवसेनेत सोडून भाजपामध्ये ये। परंतु माझ्या दृष्टीला जे दिसलं, आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत, 24 तास लोकांची सेवा करण्याचं काम जे करत आहेत आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आज महाराष्ट्रामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करते, ते पाहूनच मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। डोंबिवलीमध्ये एक समीकरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला एक समीकरण प्रामुख्याने पाहायला मिळालेलं आहे की दीपेश म्हात्रे आणि रवींद्र चव्हाण हे एक वेगळं समीकरणच पाहायला मिळालेलं आहे।
आता तुम्हाला काय वाटतंय, एकमेकाच्या विरोधात तुम्ही विधानसभा निवडणूक लढवलेली आहे आणि आता पुन्हा गळ्यात गळा घालून आता तुम्हाला पुन्हा भारतीय जनता पार्टीचं काम करायचं, तर कसं बघता या सगळ्याकडे? मी प्रामाणिकपणे एकच गोष्ट सांगू शकतो की 2014ला मी लोकसभेला नरेंद्र मोदी साहेबांचा प्रचार केला, भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला, तेव्हा श्रीकांत शिंदे उमेदवार होते. 2019ला देखील मी भारतीय जनता पार्टीचाच प्रचार केला आणि श्रीकांत शिंदेच उमेदवार होते. त्याच्यानंतर रवींद्र चव्हाणांचा देखील 2019ला मी प्रचार केलेला, आपल्याला आठवत असेल तर. आणि 2024ला जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली तेव्हाही मी नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी श्रीकांत शिंदेंचं काम केलेलं आहे. म्हणून मला काय भाजप हा पक्ष नवीन नाही. तुम्ही जरी सांगितलं असलं की रवींद्र चव्हाण आणि माझं विस्तव असतं, पण राजकारणातली एक गोष्ट आहे, राजकारणातली एक म्हण आहे की राजकारणात कधीही कोण कोणाचा परमनंट शत्रू किंवा परमनंट मित्र नसतो. म्हणून आमची काय वैयक्तिक शत्रुता नव्हती. पक्षाच्या धोरणांमुळे आणि पक्षाच्या भूमिकेमुळे काही वेळेला आमच्यामध्ये वाद निर्माण झाले असतील, पण ते आमच्या कुठल्या वैयक्तिक जीवनामध्ये त्या वादांचा कधीही फरक पडलेला नाही. म्हणून मी माझे वैयक्तिक संबंध सगळ्या राजकारण्यांशी जपून आहे आणि राजकारणाचे जे राजकारणात आज मी काम करतो आहे गेल्या 20 वर्षापासून, सगळ्यांचे संबंध वैयक्तिक संबंध जपून काम करतो आहे. राजकीय संबंध, राजकीय विचारधारेमध्ये कुठे फरक पडला असेल कधीतरी, पण आज आम्ही एकाच विचारधारेसाठी भारताच्या राष्ट्रीय निर्मितीसाठी आम्ही काम करणार आहोत. काय कमिटमेंट दिली तुम्हाला, कारण की आता महापालिकेच्या निवडणुका देखील लागणार आहेत, नेमकं काय कमिटमेंट देऊन तुम्ही भाजपमध्ये आलात का, किंवा काय नेमकं झालं यामध्ये? मी कमिटमेंट घेणारा माणूस नाही, मी कार्य करणारा माणूस आहे. माझी क्षमता बघून भारतीय जनता पार्टीला वाटेल ते मला पद देतील आणि त्या पदावरला न्याय देण्याचं काम मी करेन, एवढीच माझी अपेक्षा आहे. बाकी मी कुठली कमिटमेंट का मला हेच मिळेल म्हणून मी येतो आहे असं काही नाही. माझ्याबरोबर आज अनेक नगरसेवकांनी, जवळजवळ 9 नगरसेवकांनी माझ्याबरोबर आज प्रवेश केलेला आहे. त्या सगळ्यांचं पुनर्वसन आणि त्या सगळ्यांना निवडणुकीच्या काळामध्ये मदत ही पक्षाकडनं होईल अशा अपेक्षेने मी पक्षामध्ये. कुठले नगरसेवक आहेत, काय काय त्यांची काय नाराजी काय होती का, किंवा काय? नाराजी असं नाही, पण प्रत्येक पदाधिकाऱ्याचा निर्णय असतो. आज डोंबिवलीतले योगेश म्हात्रे असतील, कल्याणमधले अप्पातरे असतील, बरेचसे नगरसेवक आहेत ज्यांनी आज प्रवेश माझ्याबरोबर केलेला आहे आणि माझा भाऊ देखील आहे, त्यांनी देखील आज आमच्याबरोबर प्रवेश केलेला आहे. आमचा हेतू फक्त लोकसेवा आणि आमच्या वडिलांनी जो आम्हाला वारसा दिला की लोकांची सेवा करणं हा वारसा आहे, तो वारसा घेऊन आम्ही पुढे जाणार. शेवटचा प्रश्न, खरं पाहिलं तर तुमच्या प्रवेशामुळे आता भाजपमध्ये थोडीशी नाराजीचा स्वर जो आहे तो समोर आपल्याला येताना दिसतोय. त्यामुळे ह्या सगळ्या नाराजी ज्या आहेत, अंतर्गत भाजपामधल्या नाराजी ज्या तुम्ही आल्यामुळे होणार आहेत, त्या कशा तुम्ही दूर करू शकता? पण मी तुम्हाला सांगतो, भाजप एक शिस्तबद्ध पक्ष आहे. या पक्षामध्ये असं वैयक्तिक कुठला हेतू ठेवून कोणी पक्षप्रवेश करत नसतो. मीही तसा हेतू ठेवून कुठलाही पक्षप्रवेश केलेला नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये जे जुने जाणते पदाधिकारी आहेत ते माझे मित्रच आहेत आणि मी सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून आम्ही सगळे एकत्र मिळून काम करू. भारतीय जनता पार्टी आणि पक्ष वाढवण्याचं काम आम्ही डोंबिवलीमध्ये करू. नक्कीच खरं पाहिलं तर दीपेश म्हात्रे हे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर खरं पाहिलं तर डोंबिवली असेल किंवा परिसरामधील दोन्ही गटांना, म्हणजे अर्थातच ठाकरे आणि शिंदे गटाला याचा मोठा फटका देखील बसण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. कॅमेरामन प्रमोद तांबेसह सुरेश काटे, एबीपी माझा, डोंबिवली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.